नमस्कार, मी डॉक्टर भूषण मिर्झे, वैद्यकीय अधीक्षक CPR रुग्णालय कोल्हापूर। आत्ताच पावसाची चाहूल लागलेली आहे, पावसाळा सुरुवात झालेली आहे। या अनुषंगाने एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलण्या म्हणजे स्नेक बाईट संबंधित सर्पदंश। कारण पावसाळ्या सीझनमध्ये जास्त करून सर्पदंशाचे पेशंट्स रुग्णसंख्या येण्याची शक्यता जास्त असते, कारण पाण्याच्यामुळे सगळे बाहेर येतात आणि त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो। तर ह्या विषयाला घेऊन मला आपल्या सर्वांना सांगण्यास असं वाटते की सर्पदंश हा आपण म्हणजे आपल्या हातात नसतो की तो प्रिव्हेंट करण्यासाठी, पण आपण प्रिकॉशनरी काही गोष्टी घेणं अत्यंत आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अडगळीचे ठिकाण घरातले किंवा ह्या गोष्टी स्वच्छ करून ठेवले पाहिजेत। दुसरी गोष्ट, रात्री किंवा अशा ठिकाणी जाताना पुढे गनबूट किंवा पूर्णपणे कवर असेल, कारण त्यांच्या एखाद्याचा बाईट हा किती स्ट्रॉंग असतो त्याच्यावरती त्याचं सिव्हिरिटी ठरते। सर्पदंश वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे न्यूरोटॉक्सिक असतात, व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट असतात, ठीक आहे, काही नॉन टॉक्सिक सुद्धा असतात। तर अशा आपल्याला वर्गीकरण करून त्याच्यावरती उपचार प्रणाली ठरली जाते। पण सर्पदंशाच्या वेळेला जर का चुकून एखाद्याच्या हे पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रिव्हेंशन केलं पाहिजे, अडगळीचे ठिकाण सगळे काढले पाहिजे। दुसरी गोष्ट, जर का असे कुठलाही पेशंट सर्पदंश झालेल्याची घटना घडली तर अशा वेळेला घाबरून न जाता, पॅनिक न होता ताबडतोब आपल्या जवळच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये, CPR रुग्णालयामध्ये किंवा आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये जिथे 24 तास अँटी स्नेक विनम उपलब्ध असतं आहे, तर अँटी स्नेक विनम हे एकमेव ॲज अ ट्रीटमेंट म्हणून उपलब्ध स्नेक बाईटसाठी आहे आणि ते जितक्या लवकर पेशंटला देण्यात येईल तेवढ्या लवकर त्याचे रिझल्ट्स येतात। एकदा ते विष पसरला आपण अँटी स्नेक विनम प्रिव्हेंट करतो पुढचे ज्याचा फर्दर डॅमेज करायसाठी। त्यामुळे एक डॅमेज व्हायच्या आधी जर त्याला लवकर मिळालं तर ते पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट होऊ शकतात। स्पेसिफिकली व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट आणि न्यूरोटॉक्सिक ज्याच्यामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही, पण त्यामुळे लवकरात लवकर कुठलाही पेशंट असेल तर घाबरून न जाता ताबडतोब जवळच्या शासकीय रुग्णालयामधून अँटी स्नेक विनम त्यांना पेशंटला मिळेल ह्याची खातरजमा कंपल्सरी केली पाहिजे। दुसरी गोष्ट, लोकल ट्रीटमेंट काही करत बसू नये। म्हणजे काही जण ब्लेडने हे मारून काटा करतात, काही जण जुन्या काही पावडर लाव, हळद लाव, असे काही गोष्टी न करता ताबडतोब, कारण नुसतं स्नेक बाईट कधी कधी इन्फेक्शन वगैरे असे बरेच कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन निस्तारायला लागू शकतात। तेव्हा असे लोकल कॉम्प्लिकेशन काही न करता ताबडतोब उपचार स्टार्ट करावा, तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडूनच घ्यावा, लोकल लेवलला काहीच करत बसू नये। तिसरी गोष्ट, फार डिस्टन्स खूप लांब असेल आणि समजा आता एखाद्याला शेतामध्ये आहे तर अशा वेळेला डिस्टन्स असेल तर तुम्ही त्याचा जो जवळचा पार्ट आहे त्या ठिकाणी बांधून ठेवू शकता, म्हणजे इमोबिलाइज ठेवायचा हँड आणि रिस्ट्रिक्शन्स ठेवून प्रॉक्झिमल पार्टला टॉर्निकेटसारखं बांधून ठेवून तुम्ही लवकरात लवकर तो पेशंट शिफ्ट करून घेऊ शकता। फक्त तेवढंच करून हलवणे हा सगळ्यात त्याच्यामागचं हे, आणि ASV लवकरात लवकर मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी कंपल्सरी पाठपुरावा घेतलाच पाहिजे। सेकंड थिंग की स्नेक बाईटमध्ये बऱ्याच वेळेला आता ASVसाठी आता आपल्या रुग्णालयामध्ये ASVचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे आपल्याकडे, कारण आता या पावसाळ्या सीझनमध्ये नंबर वाढण्याची शक्यता वाढते। तर त्या अनुषंगाने जितक्या आपल्या सायमल्टेनियसली त्यांना आपल्याला हे पण लागतं, म्हणजे स्नेक बाईट्समुळे जे ब्लड जाणे, ब्लिडिंग टेंडन्सी वाढणे, अशा पेशंटमध्ये जरासं कॉम्प्लिकेशन वाढू शकतात। मग घाबरून न जाता, आय थिंक एकच महत्त्वाचं आव्हान आहे की स्नेक बाईटला कुठलाही घाबरून न जाता लवकरात लवकर त्याला ASV मिळेल याची काळजी घेतली पाहिजे। आणि ते ग्रेडिंग डॉक्टर ठरवतात, माइल्ड आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे, आणि स्नेक्ससुद्धा आयडेंटिफाय केला तर अजून जास्त ट्रीटमेंट देता येते, म्हणजे तो कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे। ठीक, बऱ्याच वेळेला पॉयझनस आणि नॉन पॉयझनसमध्ये डिफरन्शिएट होतो आपण। नॉन पॉयझनससुद्धा जसे जे पाण्यातले असतात विरुळे वगैरे ते नॉन पॉयझनस पकडले जातात, पण त्यालासुद्धा आपण घाबरून बऱ्याच वेळ पॅनिक होऊन जातो की हे झालं। पण तशा गोष्टीला पॅनिक न होता तुम्ही फक्त जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये ASV मिळेल यासाठी प्रयत्न राहा। कुठेच काही अडचण आहे तर स्ट्रेट अवे तुम्ही CPR रुग्णालयामध्ये डायरेक्ट आलात तरी चालतं। आपल्याकडे 24 तास कॅज्युअल्टी उपलब्ध आहे, 24 तास ASV मिळतं, असं नाही आहे की फक्त सकाळच्याच पिरियडमध्ये मिळेल। त्यामुळे लवकरात लवकर ASV देणं हे एकमेव त्याच्यामागचं ट्रीटमेंट उपलब्ध आहे स्नेक बाईटसाठी। आणि जे आपले बरेचसे ज्याच्यामुळे स्नेक बाईटमुळे डेड होऊ शकतात, वाचत नाही, मृत्यू होणे, हे आपण प्रिव्हेंट करू शकतो, त्याचं प्रमाण घटवू शकतो।
तर ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि प्रिकॉशनरी जसं सुरुवातीला सांगितलं त्या काळजी आपण घेतली पाहिजे. स्नेक बाईट होऊ नये म्हणजे आवाज केला पाहिजे. युजली आवाजाला पळतात, बोलत राहा. अंधाराच्या एका ठिकाणी जाताना नुसतंच आवाज, पायाचा आवाज केला पाहिजे. थोडं लक्षपूर्वक सतर्क राहून बघून काम केलं पाहिजे. लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. महत्त्वाचं जे आपण बाहेर खेळायला सोडतात, गल्ली बॉल इकडे तिकडे पडलेला जाऊन बॉल काढणे, अशा ठिकाणी धोका असतो. तर लहान मुलांवरती तेवढं एक लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ते एक आपलं बरंच आता ह्या पिरियडमध्ये दिसण्याची शक्यता वाढते. तर लहान मुलांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण काम करत असताना शेतामध्ये योग्य पद्धतीनं प्रिकॉशनरी गोष्टी पूर्ण कपडे घाला, शक्यतो जाड कपडे घालायचे म्हणजे जे बाईट्स तेवढे डीप होणार नाहीत आणि त्या आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकते. कुठलं औषध